राज्यातल्या 246 नगर परिषदांचे सदस्य आणि 42 नगरपंचायतींच्या थेट अध्यक्षपदासाठी येत्या 2 डिसेंबरला होणार मतदान, तर 3 डिसेंबरला मतमोजणी. आचारसंहिता लागू. मतदार यादीतील संभाव्य दुबार नावं चिन्हांकित केली असून अशा मतदारांना एकदाच मतदान करता येईल अशी तांत्रिक व्यवस्था केल्याची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आजारांच्या यादीत वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विशेष आजारांसाठी 10 लाखांपर्यंतचीही मदत दिली जाणार. तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्याचा अध्यादेश लागू. शहरी भागातल्या बिगर शेती वापराच्या जमिनींना तुकडेबंदी कायद्यातून वगळलं. 2 कोटी कुटुंबांना मिळणार लाभ. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. पुणे जिल्ह्यात बिबट्या, मानव संघर्ष आणि जीवितहानी रोखण्यासाठी बिबट्यांचं स्थलांतर तसंच इतर उपाययोजना तातडीनं करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी आज विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचारसभा. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी अबू जुंदालच्या खटल्याला स्थगिती देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं ठरवला रद्दबातल. पीक विमा दाव्यांवर कमी परतावा मिळाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज चौहान यांनी घेतली दखल. आणि क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचं नाव कोरणाऱ्या महिला संघाचं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन. संघामधल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना रोख पारितोषिकानं गौरवलं जाणार.